राजकारणात इच्छा असणे वेगळे आणि योग्य वेळी योग्य नाव घेण्याची हिंमत असणे हे वेगळे. आज सोलापूर काँग्रेसमध्ये नेमकं हेच घडलं. दिल्लीहून आलेले पक्ष निरीक्षक ओडिशाचे आमदार देवशेष पटनायक यांच्या समोर शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची रांग होती. कोणाला पद हवं होतं, कोणाला प्रतिष्ठा, कोणी शब्दांची फुलं उधळली, कोणी आकड्यांचे बुरुज उभारले. पण सुदीप चाकोते मात्र थेट मुद्द्यावर आले. गोल गोल बोलण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही. चाकोते यांनी निरीक्षकांसमोर सरळ सांगून टाकलं, सोलापूर काँग्रेस आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. म्हणजे परिस्थिती नाजूक नाही, परिस्थिती गंभीर आहे. इतर इच्छुकांना कमी न लेखता त्यांनी एक परखड प्रश्न उपस्थित केला. बूथ, वॉर्ड, ब्लॉक पातळीवर ते सक्षम असतीलही, पण आज लढाई स्थानिक नाही, ही काँग्रेसच्या सन्मानाची लढाई आहे. थोडक्यात, सामान्य रुग्णासाठी डॉक्टर चालतो, पण ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जनच लागतो. इच्छुकांची गर्दी असताना चाकोतेंनी थेट खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव निरीक्षकांसमोर ठेवले आणि त्यासाठी त्यांनी भावनेचा नव्हे तर राजकीय तर्काचा आधार घेतला. त्यांचं नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही, ती एक चळवळ आहे. त्यांचं नाव म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तो लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. आणि शेवटी घणाघाती शब्दात त्यांनी बजावले, प्रणितीताई शिंदे यांना शहराध्यक्ष करणे ही केवळ योग्य निवड नाही, ती सोलापूर काँग्रेसच्या पुनरुत्थानाची निर्णायक सुरुवात ठरेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. दिल्लीहून आलेल्या निरीक्षकासमोर खासदाराचे नाव शहराध्यक्ष पदासाठी सुचवणे हे केवळ एका कार्यकर्त्याचे मत नाही, ही एक सुनियोजित राजकीय चाल आहे, ज्याचा संदेश थेट हायकमांड पर्यंत पोहोचावा यासाठी. सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष पदासाठी शर्यत आता नुसती रंगतदार नाही, ती आता निर्णायक बनली आहे. पुढची चाल दिल्लीची असेल, पण डाव मांडला गेलाय सोलापुरातच.